आजकाल ना खूप जास्त लेडीजमध्ये हा एक प्रॉब्लेम सर्रास पाहायला मिळतो. तो म्हणजे समोरचे केस अशी विरळ होतात, पातळ होतात. नेमकं आपण जिथून भांग काढतो किंवा आपल्याला जिथून भांग छान दिसतो, तर तिथं नेमकं असं केस गेलेले असतात आणि एकदम टक्कल दिसायला लागतं. जर तुम्ही आजूबाजूचे केस पाहिलात, तर ते दाटसर असतात. पण नेमके भांग आपला जो असतो म्हणजे विंचरल्यानंतर आपोआप जिथून भांग पडतो, तिथंच नेमकं असं टक्कल दिसायला लागतं. आणि मग अशा वेळी नेमकं समोरून कोणत्या हेअरस्टाईल कराव्या, जेणेकरून हे जे टक्कल आहे हे लपलं जाईल आणि आपल्याला सुंदर सुंदर अशा हेअरस्टाईलसुद्धा घालता येतील. सो आज आपण तेच पाहणार आहोत. सुंदर अशा 5 हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले केस व्यवस्थित असे विंचरून घ्या. त्यानंतर एखादी कोणतीही तुम्ही टोकदार वस्तू घ्या, जसं की इथं मी एक ब्रश घेतलाय, हेअर कलर ब्रश. आता जिथून तुमचा भांग पडतो ना, त्याच्या थोडंसं बाजूने इथं सुरुवात करायची आपल्या झिगझॅग पॅटर्न करत करत, म्हणजे जिथं आपलं टक्कल आहे त्याच्यावरती केस आले पाहिजे अशा पद्धतीने. आता हे जे ब्रशचं टोक आहे ते न उचलता दुसऱ्या हाताने केस व्यवस्थित असे सेपरेट करून घ्या आणि नंतर तो ब्रश बाजूला घेऊन दोन्ही हाताने अशा पद्धतीने केसांचं पार्टिशन करून घ्या. सुंदर असा झिगझॅग पॅटर्नचा भांग आपला इथं तयार झालाय आणि केसांना सुद्धा छान असा व्हॉल्यूम क्रिएट झालाय. वरच्या बाजूने बघू शकाल तुम्ही ॲज इट इज सुद्धा असेच केस सोडू शकता किंवा मग जर तुम्हाला समोरून हेअरस्टाईल करायची असेल तर अशा पद्धतीने एक बाजूचे थोडे थोडे केस घेत घेत समोरचे तुम्ही छान रोल करू शकता. थोडे केस घ्यायचे, त्याचा रोल करायचा, पुन्हा थोडे केस घेऊन त्या रोलमध्ये ॲड करून त्याचा पुन्हा एक छोटासा रोल तयार करायचा. अशा पद्धतीने हे रोल रोल करत पाठीमागे छान असं पिनअप करून घ्यायचं. अशा पद्धतीने ही एक बाजूची आपली हेअरस्टाईल तयार झाली. आता सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूचे सुद्धा आपल्याला तसेच करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे रोल घेत 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 खालीपर्यंत रोल करत आपल्याला पाठीमागे अशा पद्धतीचा पिनअप करून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल सुंदर अशी आपली हेअरस्टाईल तयार होते, एकदम नॉर्मल. आणि समोरून जर तुम्ही बघितलात तर आपला जो मोठा भांग होता तो सुद्धा लपला गेलाय आणि समोरून सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झाली. आता याला थोडंसं फंक्शनल बनवण्यासाठी पाठीमागून अशा पद्धतीची कोणतीही हेअर एक्सेसरीज ॲड करा आणि बघू शकाल तुम्ही अगदी नॉर्मल हेअरस्टाईलची सुद्धा एकदम फंक्शनल हेअरस्टाईल इथं आपली तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पहिली हेअरस्टाईल ट्राय करू शकता. त्यानंतरची सेकंड हेअरस्टाईल जी आहे त्यासाठी सगळे केस पहिल्यांदा पाठीमागे प्लेन विंचरून घ्यायचे. त्यानंतर जिथून आपला भांग पडतो ना, त्याच्या दोन्ही बाजूचे थोडे थोडे केस घेऊन ते दोन्ही क्रॉसमध्ये अशा पद्धतीने घ्यायचे आणि आता थोडे थोडे केस क्रॉसमध्ये अशा पद्धतीने घेत घेत पाठीपर्यंत जायचं. थोडे केस घ्यायचे, पाठीपर्यंत घेऊन जायचे, क्रॉसमध्ये टाकायचे. पुन्हा या बाजूचे थोडे केस घ्यायचे, ते पुन्हा या बाजूला क्रॉसमध्ये टाकायचे. अशा पद्धतीची ही हेअरस्टाईल आपली तयार होते आणि समोरून टक्कल जे होतं ते सुद्धा आपलं लपलं जातं आणि सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार होते. आता याला पाठीमागे छान असं पिनअप करा आणि बाकीचे जर केस तुम्हाला छान मोकळे सोडायचे असतील, जर तुमच्याकडे कर्लर वगैरे असेल तर खालचे केस छान कर्ल करा आणि सोडा किंवा ॲज इट इज सोडा, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही ही वेणी कॉलेजसाठी वगैरे घालत असाल तर सगळे केस पाठीमागे घेऊन छान असे टाय करा. सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार होते आणि समोरचं जे टक्कल आहे ते सुद्धा लपलं जातं. सो नक्की ट्राय करा. त्यानंतरची जी आपली हेअरस्टाईल आहे ना, त्यासाठी जिथून तुमचा भांग पडतो तिथून पहिल्यांदा भांग काढून घ्या. त्यानंतर त्या भांगाच्या थोडंसं बाजूला म्हणजे एक अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने केसांमध्ये बोट घालून तिथून तिरकस असा भांग काढून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जो छोटा पार्टिशन आहे त्या बाजूचे केस छान असे कोंब करून घ्या. समोरचे केस घेऊन छान असे रोल करून पाठीमागे पिनअप करून घ्या. अशा पद्धतीने सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार होते. तुम्ही असंच एक साईडचे केस मोकळे सुद्धा ठेवू शकता किंवा मग दुसऱ्या बाजूला सुद्धा जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर अशा पद्धतीने छोटे छोटे पार्टिशन घेऊन ते रोल करत करत अगदी खालीपर्यंत त्याला छान रोल करून घ्यायचं आहे आणि ते केस पाठीमागे आपल्याला पुन्हा पिनअप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्ही कंप्लीट करू शकता. आता समोरून पाहिल्यानंतर कोणालाच समजणार नाही की समोरचे जे तुमचे केस आहेत ते खूप जास्त पातळ आहेत किंवा विरळ आहेत. अशा पद्धतीने ही सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार होते. सो नक्की ट्राय करू शकता. आता ही जी दुसरी हेअरस्टाईल आहे ना, सेमच पद्धतीने आहे थोडीशी, पण मगाशी जो भांग आपण काढला होता तो जिथून आपला भांग पडतो तिथून थोडंसं तिरकस घेऊन काढला होता, पण हा टोटली आपण जो आपला भांग आहे त्याच्या एकदम थोडंसं दुसऱ्याच बाजूने घेतलेला आहे, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता एक बाजूचे केस सेम पद्धतीनेच रोल करून मी पाठीमागे पिनअप केलेले आहेत, पण दुसऱ्या बाजूचे केस पिनअप न करता समोरचं जे आपलं कपाळ आहे ना ते अशा पद्धतीने लपवत थोडेसे खाली घेऊन कपाळावरती घेऊन ते पाठीमागे अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेत. आणि बघू शकाल तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुमचं जे टक्कल आहे किंवा जो मधला जो सेंटरचा जो भांग आहे तो अशा पद्धतीने तुम्ही लपवू शकता. आता पाठीमागे तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करू शकता, म्हणजे तुम्ही ॲज इट इज असेच मोकळे सुद्धा केस सोडू शकता किंवा मग अशा
पद्धतीची हेअर एक्सेसरीज लावून सुद्धा ही हेअरस्टाईल तुम्ही कंप्लीट करू शकता. किंवा जर तुम्हाला छान सुंदर खोपा घालायचा असेल याच्यावरती, तर पाठीमागची छान अशी 3 पेडांची छान वेणी घालून घ्या. आता ही वेणी घातलेली आहे ती तुम्ही अशीच सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला वेणी ठेवायची असेल तर. पण जर तुम्हाला खोपा घालायचा असेल तर ही जी वेणी आहे ती छान अशी रोल करून एका हाताने छान दाबून धरा आणि त्याच्यावरती यू पिन लावून त्याला छान असं सिक्युअर करून घ्या. आता यू पिनमध्ये मोती टाकून मध्ये मी ते सुद्धा ॲड केले, जेणेकरून आपली जी हेअरस्टाईल आहे ती खूप छान सुंदर अशी दिसेल. आणि तुम्ही बघू शकाल सुंदर असा खोपा इथे तयार झाला आहे. जसं पाठीमागून छान दिसते तशीच समोरून सुद्धा ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. सो नक्की ट्राय करा. त्यानंतरची जी हेअरस्टाईल आहे ती आहे खजूर वेणी. तर खजूर वेणी घालताना बघा समोरून आपल्याला थोडासा पार्ट जो आहे तो एकदम प्लेन घ्यावा लागतो आणि असा प्लेन पार्ट घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर हेअरस्टाईलमध्ये बघा आपल्याला समोरून भांग पडलेला दिसतो. तर तसा भांग पडू नये यासाठी काय करायचं, समोरचं जेव्हा आपण पार्टिशन घेतो ना तेव्हा थोडंसं फनीने अशा पद्धतीने थोडंसं उलटं कोंब करून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये त्याला छान सपोर्ट भेटतो. आतमधले केस एकमेकांमध्ये अडकून राहतात आणि इझिली असा हा भांग जो मधला आहे तो पडत नाही आणि आपलं जे टक्कल आहे ते दिसून येत नाही. तर समोरचं जे पार्टिशन मी घेतलेलं होतं तर त्याची 3 पेडांची वेणी घालून घेतले आणि 3 पेडांची वेणी घालून झाल्यानंतर दोन्ही बाजूचे थोडे केस प्रत्येक पेडामध्ये ॲड करत पाठीपर्यंत मी ही हेअरस्टाईल कंप्लीट करून घेणार आहे. बघा दोन्ही बाजूचे साधारणतः 4 पेड घेऊन मी ही हेअरस्टाईल कंप्लीट करून घेतली. आता पाठीमागे याला छान असा बो घालून ही हेअरस्टाईल आपली कंप्लीट झाली. समोरून तुम्ही अशीच सोडू शकता किंवा पाठीमागून जर तुम्हाला दुसरी काही हेअरस्टाईल करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने 5 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्या हेअरस्टाईल्स कंप्लीट करू शकता, जेणेकरून तुमचं जे समोरचं टक्कल आहे ते अजिबात दिसणार नाही आणि सुंदर अशा हेअरस्टाईल सुद्धा घालता येतील. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.